नमस्कार मॅडम, मी न्यूज डॉट्स कडून दीप्ती. तुमचं नाव सांगा. माया लंघे, हवेली तालुका, लोणीकंद शाळा. अच्छा व्ह्यूअर्स, आपण आज या मॅडम सोबत बोलतोय की ज्या या मुलांना घेऊन नासा व्हिजिट करतात. सो मॅडम, हे मला पूर्ण म्हणजे हे जे स्टुडंट्स आहेत, किती मुलांना घेऊन जात आहेत तुम्ही? आता आम्ही 25 मुलांना घेऊन चाललेलो आहे. अच्छा, आणि ते कोणत्या स्टँडर्डचे मुलं आहेत? आता 6वी आणि 7वी. म्हणजे मी तुम्हाला त्या पूर्ण परीक्षेचाच थोडासा मला ते म्हणजे की कसं सिलेक्शन झालं? म्हणजे 17,000 मुलांनी जिल्हा परिषद शाळांमधल्या, पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळातल्या मुलांनी परीक्षा दिली. त्यातले 1700 मुलं दुसऱ्या राऊंडसाठी निवडली गेली. पहिला राऊंड हा ऑफलाईन झाला आणि दुसरा राऊंड MKCL ने ऑनलाईन असा घेतला. मग त्यातून 235 मुलं तिसऱ्या राऊंडसाठी निवडली. त्यात आयुकाच्या शास्त्रज्ञांनी त्यांची मुलाखत घेतली आणि त्यानुसार गुणवत्ता यादी तयार केली. त्यातून 25 विद्यार्थी नासाला, 50 विद्यार्थी इस्रोला, 60 विद्यार्थी दिल्लीला राष्ट्रपती भवन वगैरे बघायला, आणि आता उरलेले मुलं नेहरू तारांगण, मुंबई किंवा खोडद या ठिकाणी जाणार आहेत. आणि तुम्ही किती दिवसांसाठी पूर्ण ही टूर आहे? आता 11 दिवसांसाठी आहे साधारण. आणि आज म्हणजे आज रात्रीचं फ्लाईट आहे तुमचं, बरोबर? पहाटे 4ची फ्लाईट आहे आमची. आणि मग ते फ्लाईट आता कुठे लँड करणार तुम्ही? पोहोचल्या पहिले तिकडे वॉशिंग्टन DC या ठिकाणी लँड होणार. आणि तिकडे कुठे कुठे व्हिजिट? आम्ही आधी पहिल्यांदा वॉशिंग्टन DC मध्ये नासा हेडक्वार्टर आणि त्यांचं व्हाईट हाऊस वगैरे बघणार. त्यानंतर फ्लोरिडा राज्यामध्ये आम्ही ऑर्लँडो नावाचं शहर आहे, तिथे जाणार. तिथं केनेडी स्पेस सेंटर आणि नासाचे अजून काही केंद्र असतील ती बघणार. त्यानंतर आम्ही तिसरं राज्य कॅलिफोर्नियातलं सॅन फ्रान्सिस्को या शहरात जाणार. तिथे ॲपल, गुगल सेंटर त्याच्या ऑफिसेसला भेट देणार. अच्छा, तर मग हे पूर्ण म्हणजे 11 दिवसांचे टूर. तर तुम्ही कोणत्या टूर कंपनी सोबत चालले का तुम्ही स्वतः पूर्ण ऑर्गनाईज केलं? नाही, जिल्हा परिषदनी ग्लोबल हॉलिडेज म्हणून ट्रॅव्हल एजन्सी आहे, त्यांना हे सगळं कॉन्टॅक्ट दिलेलं आहे. तर मॅम, तुम्ही सायन्स टीचर आहात की म्हणजे कोणतं स्पेसिफिक सब्जेक्ट शिकवतात की कसं? जिल्हा परिषदला प्रायमरी शाळांमध्ये छोटी मुलं असतात, त्यामुळे आम्ही सगळे सब्जेक्ट आम्ही एकच टीचर शिकवतो. त्यामुळे मुलाच्या कुठल्या वीक बाजू येते आमच्या लक्षात येतात. त्यांचा ओव्हरऑल विकास होण्यासाठी आम्ही स्वतःच ते स्वीकारले की आपण एकच टीचर सगळे सब्जेक्ट शिकवूया. प्रश्न विचारायचा आहे की आता ह्याच्यामुळे तुमचं पटसंख्या खूप वाढेल या इनिशिएटिव्हमुळे, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे आदरणीय गजानन पाटील साहेबांनी हा जो उपक्रम खूप मेहनतीने म्हणजे पूर्णत्वास नेता येते. ह्या उपक्रमाचा फायदा नक्कीच आमच्या शाळांना होणार आहे की जिथे पट कमी होतोय किंवा मराठी माध्यम बघण्याचा दृष्टिकोन हा सगळा आता पूर्णपणे बदलून जाईल. आणि आताच आमच्याकडे ऍडमिशनसाठी आणि आता पुढच्या बॅचेस पण ह्या गोष्टीवरून इन्स्पायर होतील की मागची मुलं लगेच तयारीला लागलीत की अरे मला कसं पुढच्या वर्षी म्हणजे मी नासालाच गेलो पाहिजे, त्यासाठी आम्हाला विचारतात की आम्ही काय हे सगळं बघून इंग्लिश मीडियमची मुलं पण सगळं तुमच्या स्कूलसाठी टर्न अप होतील. नक्कीच. आणि अजून एक मला प्रश्न पडला होता की या सगळ्यांचे पासपोर्ट होते का तयार सगळे? नाही, पासपोर्ट म्हणजे हे पण इथून हे सगळे चॅलेंजेस होते. पासपोर्ट पासून सुरुवात करावी लागली. पासपोर्टला काही मुलांचे अजिबात डॉक्युमेंट्स नव्हते, कुणाचं बँक अकाउंट नाही, कुणाचं काय, असे खूप सारे प्रॉब्लेम होते. पण त्यातून सरांनी खूप त्यासाठी सुद्धा स्वतः वैयक्तिक लक्ष घातलं. आणि मग विजाचं कसं ऑर्गनाइज झालं? विजाचे स्लॉट अमेरिकन ह्यांनी बंद केलेले होते, पण आपल्यासाठी ते सुरू केले. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या रिक्वेस्टवरून ते विजाचे स्लॉट सुरू झाले. म्हणजे लिटरली आम्ही तिथे गेलो ना, तेव्हा फक्त आपली मुलं आणि अगदी हार्डली 1-2 लोक तिथे होती. म्हणजे जणू काही आमच्यासाठीच ते उघडं झालं होतं दार, असं मला वाटलं. नक्की वस्तुस्थिती पण तशीच होती. बरोबर. हॅपी जर्नी मॅडम तुम्हाला.